आहे एबीएन मीडिया नेटवर्क। आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। नमस्कार, मी दीपाली पवार। युवा मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडी। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील नामपूर जवळील भीमाशंकर येथील ग्रामपंचायत सदस्य जित्तू बापू सूर्यवंशी यांनी युवा मराठा न्यूजशी बोलताना सांगितले की भीमाशंकर येथे निकृष्ट दर्जाचे काम दाखविण्यात येऊन गटार कामावरील खर्च 30 लाख रुपये तर स्टेडियम 50 लाखाचे 3 कोटी रुपये मंजूर होऊन सुद्धा भीमाशंकर येथे कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप जित्तू बापू सूर्यवंशी यांनी केला आहे। युवा मराठा न्यूजसाठी प्रतिनिधी वामन शिंदे, नामपूर। मी प्रथमतः युवा मराठा या न्यूज चॅनलचं मनापासून आभार मानेल, अभिनंदन करेल की आपण या देवस्थानापर्यंत पोहोचलात। श्री क्षेत्र भीमाशंकर देवालय नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामध्ये या ठिकाणी धुळा जिल्ह्याच्या बॉर्डरवरती स्थित आहे। या ठिकाणी भीमाशंकर ट्रस्ट पण स्थापन झालेला आहे आणि या ट्रस्टच्या नावाने महाराष्ट्र शासन, केंद्र शासन या ठिकाणी लाखो रुपयाचा निधी या ठिकाणी देतो, परंतु या ठिकाणी तो त्या पद्धतीने विनियोग होत नाही। आपण बघू शकाल या ठिकाणी एका संरक्षण भिंतीचं काम चालू आहे। संरक्षण भिंतीचं काम चालू आहे। तर संरक्षण भिंतीचं काम चालू असताना अर्ध्यामध्ये त्यांनी थोडंसं गज फक्त लोकांना दाखवण्यासाठी केलेलं आहे आणि अर्ध्यामधून त्यांनी कुठलंच लोखंड या ठिकाणी या भिंतीमध्ये वापरलं नाही। म्हणजे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी गत या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून चालू आहे। मला या ठिकाणी खास करून शासनाला माझी नम्र विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी बघाव्या आणि या निकृष्ट दर्जाच्या कॉन्ट्रॅक्टदारांवर तात्काळ कारवाई करून त्यांचे सर्व लायसन्स सस्पेंड या ठिकाणी करावेत। आपण बघू शकतो, बघा ही जी गटार आहे ही 30 लाखाची गटार आहे। 30 लाखाची गटार कशा पद्धतीने आहे तुम्ही सुद्धा बघू शकता, तुम्ही पत्रकार आहात। तर या ठिकाणी जेव्हा तीर्थक्षेत्र भाविक या ठिकाणी येतात तर भाविकांचे पाय या नालीमध्ये घुसून जातात आणि पूर्णपणे बघा तुम्ही कशा आता म्हणजे अजून काम चालू आहे आणि काम चालू असताना या जाळ्याखाली पूर्णपणे कोलमडून पडलेले आहेत। म्हणजे इतकं निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चालू आहे। मला लाखो रुपयाचा निधी जातो कुठं? आज आम्हाला ग्रामपंचायत सदस्य या नात्याने मला कुठंतरी शंका वाटते। तर ह्या कामांची खोल चौकशी झाली पाहिजे, कारण हा 100% कुठंतरी अपहार करण्याचा प्रकार आहे। तुम्हाला या कामांमध्ये अनियमितता 100% दिसत आहे। माझी संबंधित विभागाला मी पत्रव्यवहार केलेला आहे, ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या सर्व अधिकाऱ्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे। जर त्या पद्धतीने कारवाई नाही झाली या कॉन्ट्रॅक्टदारांवर, जे कोणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील हे त्याला जबाबदार आहे आणि जर उद्या काही इथं जीवितहानी झाली, काही प्रकार झाला तर याला जबाबदार कोण राहील? तर मला वाटतं या ट्रस्टवरती सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि ट्रस्टच्या सर्व संचालकांवर कारवाई करण्यात यावी आणि जे कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलेलं आहे त्यामध्ये कोण कोण त्यांचे इंजिनियर असतील, जे कोण त्यांचे कोणचे वरचे अधिकारी असतील त्या सर्वांवर या ठिकाणी कारवाई करण्यात यावी। कारण इथं असं आहे, आंधळ दळतं कुत्रं पीठ खातं आणि या ठिकाणी बघितलं 50 लाखाचं ते स्टेडियम कशा पद्धतीने आहे। तर ह्या 50 लाखाच्या स्टेडियममध्ये
अजून ते काम झालंच नाही. 2 वेळेस ते पाडण्यात आलं. तिथं अतिशय त्यांचे गज सुद्धा आज या ठिकाणी उघडे आहेत. म्हणजे इतकं निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी स्टेडियममध्ये केलं गेलं. त्या कॉन्ट्रॅक्टदारावर आणि त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर या ठिकाणी चौकशी होऊन ती सुद्धा या ठिकाणी कारवाई व्हावी अशी माझी नम्र विनंती आहे. बेगाव असो की शहर, प्रत्येक बातमीवर आता आमची नजर. आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास. रोज रात्री बघा 8 वाजता डेन केबल 193 आणि 194 नंबरवर.